या व्यापक बैठकीला आम्हाला मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवरायांच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्या जनतेला व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांचे कुटुंबीय आणि देशमुख संतोष भैया देशमुख यांचे कुटुंबीय। आता नावाचा तर अगोदर कोणी धरून आला आपल्या आपल्यात सोडून द्यायचा भरपूर म्हणायचं मला नाव नाही घेतलं नाव घ्यायचं मला दादा परत होईल। सगळ्यांची माफी मागून आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी आलो म्हणून जर बोलायला नाही मिळालं नाव नाही घेतलं रुसायचं नाही। इथून पुढे एक हे ठेवायचं आपल्यासाठी भाषण महत्वाचं नाही तर न्याय महत्वाचं। काही करू तुम्ही दिल्ली तुमची करायची एवढं ध्यान ठेवायचं। काही उपयोग होणार नाही तुम्ही करण्यात आपल्याला काही मिळणार म्हणून कुणाचं नाव घेतलं रोसायचं नाही नाही घेतलं रोसायचं नाही भाषणाला नाही आपण त्यासाठी एकत्र विषय मार्ग करायचा एवढं स्वप्न आपण प्रत्येकाला करत जायचं। इथून पुढं मात्र एकमेकाला तसं सांभाळून घ्या। मी परळीला गेलो त्या दिवशी सांगितलं आता आपण या मॅटरमध्ये आलो आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या ते आपण 5-6 दिवसात पूर्ण केले। त्यांनी सांगितलं होतं SIT नियुक्त करायची किंवा सापळे गावायला पाहिजे म्हणजे कुमवत बी काय काम आहे ते कुमवत सुद्धा इथं गाव थांबायचं आहे का काय आरोपी धरायचा त्याकडे जमान्याचा जेलात टाकायचा। जोपर्यंत मराठी आणि मनोसारख्या मॅटरमध्ये दुसरा आरोपी कुठला जाणार नाही ओरिजिनलच डुप्लिकेट नाही की भाड्याने आणला पगाराने आणला पैसे देऊन आणला त्याच्या आजीला पैसे दिले आजीला दिले तेवढं दिला हा इथं राम आहे भाई सोपं नाही तुमचं कोणा म्हणले आपला पालकमंत्री बघायच नाही तो अरे भाई आम्ही तरी का बघाय आता याला उपर येऊनच द्यायचं नाही जे होईल ते होईल मुसलमानाच्या दलित मराठीच्या वाटा गेले की नुसते ठोकायचे तुम्ही निश्चितच आमने ठेवते तुम्ही दादाचा कौतुक करला होता एवढ्या खूप थोडी ते कोणाला ते तिकडे संदीप भया दसांना पप्पा कासाला घालत नाही खरंच दादाचं कौतुक करावं लागेल ना मी तुम्हाला माहिती ना आपण मग स्तुती करत असतो आपला टाक चालू आहे तुम्हाला अरे ह्या वयात माणूस आपल्यासाठी लोकांना घेतोय सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे
आणि आई हो द्या काय व्हायचं उलसीत काही बोललं लगेच पोट दुखवलं त्यांचं उलसीत काही बोललं खरं बोलले वयानं मोठे बोलू द्या ना काय फरक पडतो का वयाना मोठा माणूस आहे वयस्कर आहे थोडं बोल ऐकून एकदम मोजलंय ते काय बोल म्हणले पदार्थ म्हणले वाटतं मंत्रिपद देऊ नका का काहीतरी असं म्हणले अरे असे धेडळे लागले त्यांना समज नाही ना अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते तुमच्या बापाच्या वयाचे दम नाही इतके बुद्धी आहेत ना टोळी टोळी बरं का लाभार्थी टोळी नाही तर लगेच ओळी देते आमच्या सगळे लाभार्थी टोळी इतकी उतकी आहे ना नीटच करणार शब्द आपला नीटच करणार सुट्टे देणार नाही मग स्वप्न भय म्हणले कमेंट टाकायची चांगली गोष्ट टाकून द्या तुम्ही गोष्ट टाकू द्या माज आणि मस्ती दिसते आणि ती दिसल्यामुळं मला याला संपायला सोपं जातं हे जवळ बोलत नाहीत ना हे बोलतेत ना त्यांचा नेता संपवण्यासाठी बोलते त्यांना बोलून द्या त्यांना त्यांचे नेते संपवले त्याला मी मागच सांगितलं होतं तुमच्या दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही जरा ते चेले चपाटे माकडं फिकडं ते सांभाळा त्यांनी सांभाळलेच नाही चालले मग मध्ये आता नाहीच लागले आणि 1 वर्षात कमीत कमी 300-350 तरी मध्ये घालतो मन जाण्याचा शब्द आहे खूपच ते फळ म्हणजे आपल्याला घरात असतं भाऊ उलट माझ्या मुलं कुटुंबाला 2 वर्षानंतर नाही द्यायला लागलो ध्यानात ठेवतो म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणजे याच्यापासून लांबा ते म्हणतो हे असं कॅसेट ही गेमच लागली ते म्हणते सरमाड्याचा खरमाड्याचे कोणी देऊ त्याच्या वाऱ्याला भेटे धनंजय मुंडेच्या वाऱ्याला भेटे तुम्ही घेत असता ना आग नाही आम्हाला वारा आता माहीत झालंय याच्या आधी माग असतो ना मगच जरात भेटले असते सगळे सगळे आणि तुमच्या दम आहे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा या मराठ्यात दम आहे तुम्हाला तुमच्या आमच्या दम आहे तुम्हाला करायचा गरीबाचे लेकरं मारता आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकूला राहिलं तेवढं मंत्री भागा वाटला पाहिजे तुम्हाला शेवटी आपली लेकरं आहे हिला जाती बोलतात आणि उघड्या डोळ्याला एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेकराची फरफट तुम्ही बघायला लागला तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला एवढा काय आनंद आणि इतका मुळात तुम्हाला मंत्रिपद पाहिजे पण स्वतःच्या भावाला आणि भावजाला नाही द्यायचा इतकी नीच आणि नीतिमत्ता तुमची नसली पाहिजे अरे तुमची ती बहीण आहे तिचं कपाळ उघडं पडलंय तिचे लेकर उन्हात पडले तुम्हाला लाभ वाटला पाहिजे मंत्रिपदासाठी येणे घालायला लागला लाथ मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला माझा भाऊ मेला माझे भाऊ त्यांच्या कुटुंब उघड्यावरती आलाय उन्हात पडलाय जीव गेला तरी त्या कुटुंबासाठी लढणं असं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ नाही तसं पहिले तुम्ही कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हारायला सारखा नुसता मुख्यमंत्र्यांकडे गेलो त्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तुझ्यापेक्षा देणारी कोंबडी कधी एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चालेल घटू लेख आपल्या आणि त्या आईबाबा पलीकडे बसले चालता येत नाही त्यांना आपल्या लेकराच्या न्यायासाठी वरवण ठिकाणी लागले काय जीव तो असं सोन्यासारख्या लेकरी त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये वयात त्यांना लेखाला थंडा द्यायची वेळ आहे या वयात लेखाला थंडा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगता यासाठी नेमू नका हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात 5 ते 6 चक्रा मारल्या
काहीतरी वर्षावर त्या अजित दादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुसकून. काय करणार हे फक्त मग एक दुसरं येतच नाही. काळी करता येते फक्त काळी बेट्या संपूर्णशी त्यांच्या मागे उलटमध्ये टाकतोडी ती. माझा मुख्यमंत्र्याला सरळ सांगणं आरोपी धरलेले सोडायचे नाही. चौकशी केली तेव्हा आढळून मिळाला. आढळून आम्ही ऐकत नसतो. जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही. मी एक चाक सुद्धा वेळ दिला. आम्हाला बाकी काय माहित नाही. धरला की सोडायचा नाही. आणि जेवढे त्या ताईंना नावं दिले ते सगळे विधी पाहिजे. एक पण त्याचा क्लास सुद्धा कामा नाही. आणि त्याच्या अन्याय होतो ना. मी आहे ना. तुम्ही कदाच येऊन सांगा मला तुम्ही टेन्शन घेऊ नका. नीटच करतो सगळा. दबून राहू नका मरताल. दबून राहू नका मरताल. बेहू नका. तुमचा भुके तरी माणसाला वारा नाही. मला आत्ताच वारा कळालं आवड्या. तुम्ही सांगितलं त्याला थोडा किंमत सवय पाहिजे. धन्यवाद त्यांच्या यांचा पाहिजे होतो. आता वारण फारण सगळं समुद्रात येऊन बुडीला असतं. आणि याला जर ठेप्याला नाही आणलं एस पी साहेब आणि गृहमंत्री साहेब आम्ही नीट करणारे बरं का. म्हणून जागा बोललं ते करीत असतो. आम्ही नीट करणारे त्यांना टोळी आम्ही सोडणार नाही. लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेरबंद केली तर आम्ही नीट करणार. आपलं खुलं आणि जाहीर असतं. त्यामुळे जे आरोपी धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही. ते कायम जेलमध्ये ठेवायचे. जेवढे नावं दिले त्यातला एकही सोडायचा नाही. कोणा सापडला नाही. हे नाटकं आम्ही ऐकणार नाही. त्यांच्या ज्या काय मागण्या कुठच्याही काळात असू द्या आम्ही खंबीर आहे. आणि तुम्ही दोघं जण एक राहिले ना 2 तास तुम्हाला काय करायचं तुम्ही फक्त दोघं नीट राहा. आणि तिसरा एक तुम्हाला घेऊ काय नाही. त्या कशी ती जोडतो लग माल उकडून उकडून काय नाही. खरं माल आहे. म्हणा का माल फक्त ह्या बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं. माल मध्ये नोट आले बरं का. नाही व्हायचं मला तिसरा शब्द. एवढी माहिती ते सांगायला लागलं माझं डोकंच बंद पडत. एवढी माहिती इतके क्रूर लोक असायला नाही पाहिजे. तुमचे किती असू द्या तुमचे बाप्पा द्यायचा प्रश्न आहे. ते सुद्धा मध्ये घालतो. तुम्ही अर्ज द्या मध्ये घातला. त्यांच्या आईवडिलाला जेवढे येत तुम्ही पुढे तुमच्या माझ्या कितीच असेल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. म्हणून चूक नसेल तर तुमचा माणूस बाहेर येणार. आणि जे कधीच मध्ये जात नाही ते मध्ये जाणार. आणि पर्यायाला टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका. तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करता. तुम्ही संधी दिली नसली तर हे त्यांना करता आलं नसतं. ते आमच्या देशमुख साहेब एकटी इंडिया दिली त्यांना खाता का तुम्ही. आता हे जॉईनच करतो मी. थांबा तुम्ही नाही असं ना मी आहे ना असा जॉईन करतो ना दलित मुस्लिम मराठ्याचा तिथं ते म्हणले पाहिजे. आता यांच्या वाऱ्याजवळ जायचं टेन्शन यायला हा घरी करायला बघ 2 बहीण असतात तुम्ही. हा वंदेव जे होईल ते होईल. आता वंदेव द्यायला मला हिंदी पटकन शिका. कारण मला आता मुंबई जायचं पोलीस आवडला. तिथं हिंदी चॅनलला मला बोलायला लागेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुंडे कुटुंबाला 100% नाही देणार आहे. तुम्ही कसलेच काळजी नाही करायची. तुम्हाला गेल्या शब्द सकाळ दिवसात पाहिजे तो 2च फोन लावले फक्त. 2च लावले दादा जास्त नाही. हा मी मुलं देशमुख आपले मुंडे कुटुंबावर चांगलं झालं. तुम्हाला त्यांना वेळ देऊन यासाठी देऊन आरोग्य करावं लागतं. नसता एवढंच म्हणलं. आपण तुझा एक शब्द बोलणार करतो सध्या जातीच्या मेळाव्यात जातो. मायाच्या मेळ असं म्हणतो. मायाचे साजरा करा.
आपल्या घरात एवढं दुःख आहे, मंत्रीपद पाहिजे, जातीला न्याय देण्यासाठी असावं. 100% टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला, आपल्याच पक्षाचे निर्देशन पिण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला. राज्यकारभारी त्यांना जवळ हे सगळं धोरण लागत, ते सगळं पुरून या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्यांच्या अंगाने ते त्याचे सगळं झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही, नाही तर तुमच्या सगळ्या अजिताला पाडून टाकू आम्ही. नाही ते गाण जवळ धरू नका. स्वतः भावच मारलाय, ते त्यांनीच मारलाय. मला धडक असतात आपल्याला तिथं धंदे जमत नाही. कसं काय बोलणार म्हणजे मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी. तुम्ही बोलत कसं नाही, तुम्ही बोलत कसं नाही. हे बघा, दिखाऊपणा करायचा असता तर मी या मॅटर मध्ये आलो असतो. मी तुम्हाला सिद्ध करून दिले, आम्ही तुमच्या सोबत येत. दाटून यायचं असतं तर तुम्हाला न्याय मिळतो, हलणार नाही, तुम्ही काळजी करायची गरज नाही. आम्ही आहे नुसतं तुमचं चलत राहायचं. तुला मोर्चा काय दिखाऊपणा जर करायचा असता तर मी हे मॅट्रिक त्या स्टेपला 6 दिवसात आणलं नसतं. तुम्हाला जवळपास सांगतो 80% मॅटर आता संपल्यातच जमा आहे. 100% तुमचे सगळे आरोपी फाशीवर जाताना स्वतः ताई आणि तुझे 3 पोरं बघणार फासावर जाताना. दिखाऊपणा करण्यापुरता आवर आहे. मी कुठल्याही कामात उतरतो ते 100% करतो. म्हणून हे माझे सोन्यासारखे एका एकाची ताकद 50,000 1 लाखाची आहे. म्हणून हे आज यांच्या ताकदी सोप्या नाही. जिथं बस म्हणून तिथं बसल्यात, परत खाली बस लगेच खाली. तुम्हाला नाही खुर्चीवर नको म्हणते, खाली नाही. हो, गर्व वाटतो मला या मराठ्यांचा. इथून पुढं त्याच्या टोळीनी मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. जर ना बीड जिल्ह्यात राज्यात मराठ्याच्या नादी लागला आणि तुळीला मराठ्याच्या नादी लाभार्थी टोळीनं लागायचं नाही. मंत्रिपद माणूस विकास करायसाठी मागतो, मंत्रिपद माणूस आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी मागतो. हे संपवण्यासाठी मंत्रिपद पाहिजे. याला केलेल्या खुलं पाचवायसाठी पाहिजे, त्याने केलेला भ्रष्टाचारासाठी पाहिजे, त्याला ते आरोपी पळून लावायसाठी पाहिजे. इथून पुढं असं होणार नाही. जर त्यांचे आरोपी 8 दिवसात अटक झाले नाही, बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही. बीड जिल्हा 100% बेमुदत कडकडीत बंद राहणार. एक रस्ता काही सोडणार नाही. मी मुंडे परिवाराला जाहीरपणाने सांगितलेले, आताही तुम्हाला सांगतो, मी त्यांना सांगताना सांगितलेले जसं वेळ मिळेल तसं सध्या करतोय. कारण 29 ऑगस्टला माझा ज्वलंत लढा आहे. माझ्या गरिबाच्या लेकराबाळाच्या आयुष्यात तिथपर्यंत मी तुमच्या मॅटमध्ये नसणार. ते त्याला त्या दिवशी सांगितलं तरी हाही नाही. हा बघा असा आहे, ओरिजिनल उतारल्यावर का काय करील त्याचा मी 100% आम्हाला काही काम नाही बघा. आपलं काम ते काही नाही, काय मोकळाच असतो. आपण काम मागायला लागलो त्या केलंच म्हणून समजा तुमचा एक ते केलेला आहे. बाकी सगळा ट्रॅकाची वेळ येऊन देऊ नका, सावध होणे. मी फक्त 29 ऑगस्टपर्यंत थोडा कामात. यंदा मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून दिलं. तुम्ही मुंडे कुटुंबाचा 100% लढा लढायला सज्ज झालेलं म्हणून समजायचं. तोवर फक्त आपण असं आता चालू राहील. पण त्याच्या आत तुम्हाला आरोपी सुद्धा अटक झालेली दिसते. तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, याच निमित्तानं योगायोगाने सगळेजण 29 ऑगस्टला मुंबईत चला. कुणीही घरी थांबायचं नाही. एवढे असे फाईट आणायचं ना, जे होईल ते होईल. बाई जेवढे मेहमान आहेत बंबई तुम्ही मग बोल नका, इतकी बार पाणी पिला असतो. एवढ्या वेळेस अशी ताकद लावा गरीब आणि मुस्लिम आणि मराठी मुंबईतले तुम्हीच ग्राउंड भरलं पाहिजे. आम्ही आमच्या नंतर बसू. इतकी ताकद लावायची. कारण तुमचं आरक्षण मी देणार आहे बरं.
तुम्हाला खोटं बोलत नाही. मुसलमानाला आरक्षण देऊ शकतो तुम्हाला जरा घ्यायचं आवश्यकच नाही. आरक्षण माझा शब्द गेलेला नंतर आहे मुस्लिमाच्या आरक्षणाच्या बद्दल मी लढणार पण निरंतर मुद्दा संपला. तुम्हाला 100% तुम्ही टेन्शन घेत नाही. तुमच्या निमित्त आहे का नाही फक्त आपला विचार 2-4 जातीचा फुटून घेऊ नका. तुम्ही आमच्या सोबत तुम्हाला झाला का आम्ही तुमच्याकडून केली जर तुम्हाला झाला का आम्ही आम्हा झाला का तुम्ही हे असं ठेवायला नाही तर कुठे घेते आपण कुठं कुठे लावतो. हा ते म्हणजे ती भय चांगला नाही घेऊ म्हणतो ह्यो भय चांगला नाही चांगला आहे कोण एवढं कोटा कोट्या लावतात. आपल्या तिथून पुढे दलित मुस्लिम मराठ्यांनी एकमेकांच्या अंगावर यायचं नाही. आणि अशा गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी हात मारा सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. मी जास्त तुम्हाला सांगणार नाही कारण मला माहिती आहे तुम्ही किती ताकदीने नाही ते सुद्धा तुम्हाला काय भरलं काय तिकडं काय करते म्हणून मला मराठ्याचा गर्व वाटतो. असे ताकद पुढे जात पात काही बघत नाही. मी जातीवादी नाही. मी कधी जातवाद केला नाही आणि कधी आयुष्यात करणार सुद्धा. फक्त माझं एक मत असतं मी नेते असो मग ते आमचे असो ते तुमचे असो ते कोणाचेच नाही हे आपल्या कधीच कामाचे येणार नाही. म्हणून मी त्याला सोडत काय करा तेवढंच राहिलं त्याला राहू द्या ना तेवढं तर म्हणून द्या काय नसतं. शेवटी पाप केलं इथंच खेळावं. स्वतःचा भाऊ स्वतःचे भाऊजे आणि स्वतःचे पुतणे ओक्सा बक्षी जगासारखे रडते आणि उघड्या वेगळ्या डोळ्यानं स्वतःला नेता मानणारा बघत असेल तर तुम्ही नेता असू शकाल. तुम्ही नेता असू शकाल. सोन्यासारखे ते छोटे छोटे लेकरं ते मुंडे द्यायचे जनावरांसारखे रडते पाप दिसत नाही. तुम्हाला याच्यावरती दुःख येतं ना त्याला कळतं. सणावाराच्या दिवशी जर बाप लेकराला दिसला नाही अंधारात खोलीत जाऊन माणसं कोपऱ्यात बसून येते. मायबापा ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. एवढे लेकरं सण आला वार आला एखादा उत्सव आला एखाद्याचं लग्न कार्य आलं ज्या दिवशी बापाचं छत्र नसतं त्या दिवशी गोडी नसते. शेवटी त्या माया मुलीला लेकरं पत्रात घेऊन रडावं लागतं. लेकराची समजूत नाही काढू शकत ती. ज्या लेकराला कळत नाही आपला बाप कसा मेला तिने काय सांगायचं. तिने जर विचारलं पोरानं जर आईने विचारलं आई माझा बाप कुठे आहे कुणी मारलं त्या माऊलीने काय सांगायचं. आणि इतकी क्रूर हत्या जर या पृथ्वीवर होत असेल तर अवघड आहे. या राज्यानं या देशानं पहिल्यांदा बघितलं की खून केल्याच्या नंतर मांस काढून न्यायला जातो. खून करून मांस काढून न्यायचं आणि मारणारा ते दाखवायचं. वारे मंत्री तो तिथे उपलब्ध नाहीये तो त्या बंगल्यावर नाही म्हणून 8 दिवस मांस तसं ठेवलं. काय म्हणत असाल त्याच्या पत्नीचं त्याच्या बापाचं त्याच्या आईचं आणि त्याच्या लेकराचं काहीच काय म्हणत असेल. आमच्या बापाचं मांस 8 दिवस पोल्या कोत्र्यासारखं रस्त्याने घेऊन हिंडलेली अवलाद या रस्त्यावर मराठी सोडू द्यायचं नाही. तिला 4 दिवस झाला 8 दिवस झाला आला नाही म्हणून हे महाशैली जशाला तसं त्याला दाखवायला ठेवलं. अरे बघणार तर किती बापाच्या अवलाद असते ही एका बापाची अवलाद बघूच शिकत नाही. एखाद्याचं मांस मारल्याच्या नंतर सुद्धा बघू शकतो त्याचाच मांस आहे का. आणि स्वतःला नेता म्हणून तुम्ही मुंबईत मिळता. स्वतःच्या जातीचा आमदार खासदार मंत्री म्हणून मिळता. इतकी नीत आणि नालायक अवलाद तुमची उभ्या महाराष्ट्राला बघितली. त्या दोन्ही नेत्यांना माझा म्हणणं आहे या लेकरानं तुमचं काय केलं की त्याच्या बापाच्या तुम्ही चिंतड्या केल्या.
दिवस कामाला कष्ट करून आपले लेकरं मोठे करत होता. आपले आई बाबा आपले छोटे लेकरांनी बायको सांभाळत होता. त्याचा स्वतः हरप खराब तुम्ही मुर्दा पाडलाय. बदला होणार, बदला होणार आहे. तुम्ही आनंद साजरा करता. तुम्हाला उदाहरणाच्या मराठ्यांच्या मतं पाहिजे, तुम्हाला मुस्लिम दलितांचे मतं पाहिजे, पण त्यांच्या लेकरा बाळाच्या मुलीच्या सुद्धा तुम्ही छाटायला लागला. तुम्ही सुद्धा पुढच्या काळात सोपं समजू नका. टोळ्या वाटते तुमच्याकडे, टोळ्या प्रत्येकाजवळ सुद्धा विसरू नका. लोकांना त्या वेळ आणि त्या रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. म्हणून गृहमंत्र्यांना सांगतो आणि बीडच्या एसपी साहेबांना सांगतो, आरोपी अटक करा. लोकांनी जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला सुद्धा रस्त्याला पाळता येणार नाही, लक्षात ठेवा. आम्ही माग हातात नसतो आणि परळले आणि त्या परळले लाभार्थी आम्ही नीट करणार नाही करणार. 1 महिन्याच्या नंतर 100% परळले लाभार्थी नीट होणार. तुमच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. नेते म्हणून लोक तुमच्या जवळ आले पाहिजे. मारता तुम्ही, लोकांना गुंतवता पण तुम्ही, सोडून आणता पण तुम्ही, आणि तुमच्या तिला कामाला ठेवता पण तुम्ही. अरे तुमची पैदास नेमकी कोणची आहे? भगवानला मारलं, माझ्यावर गुंती गुंती ते दसांना सांगते आणि तुमचं गिरण बाहेर काढा सगळं. अरे जे होईल ते होईल, जायचं नसतं. मारदासारखा जगायचं दुनिया. शिळे म्हणून जगण्यात माझ्या काही एका दिवस जगायचं, पण वाघ म्हणूनच जगायचं. नीट करायचं तर सोडायचं नाही. जात संपवायला लागली तुमची. जातीच्या वाणी व्हा. पदासाठी जगू नका, निवडून येण्यासाठी जगू नका. तुमची जात संपत आणली, तिला संपू देऊ नका. त्याच्यासाठी वाली व्हा. पिढ्याला पिढ्या तुमचं नाव घेतलं पाहिजे. सगळ्यांना असं वागा. स्वार्थ आणि पैसा कामाला येत नाही. हा समाज जिवंत राहायला पाहिजे, कामाला पाहिजे. मी माझ्या समाजाबरोबर सगळ्या जातीचं काम करतो. माझ्या दारात आलेला बाप्पा मी माणूस माघारी जाऊ देत नाही. माझ्या दारात आलेला माणूस मी माघारी जाऊ देत नाही. त्यापेक्षा मला काम करतो. मग घरी तुम्हाला शादी यांना शादी दादाला ते दुसरा होटल पिटल नाही. पण मी माझ्या कोणताही आमदार खासदार मंत्री असू द्या, सगळ्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री काम करत नाही. आपण फोटो बोलत दिसतो. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री खासदार आमदार विरोधी पक्षाचे सत्ताधारी नाही काम करतो. कमवून ते मध्ये व्यापारी तुम्ही जाणं ते देवेंद्र फडणवीस जाणं. मी गोर गरिबाच्या माणसाचं काम त्यांच्या हाताने त्यांच्यासाठी करून घेतो. माझ्यासाठी नाही. एक पाऊल माझ्यासाठी मी वापरणार नाही. होणार पण नाही. मी परळीत गेलो, मला त्यांनीच सांगितलं मी चावला स्वभाव. तुम्ही यांच्या लेकरा बाळाचा दोघं पण घेऊ नका. तुम्ही दोनच नेते, दुसरे कोणी नाही. याचा तळतळाट घेऊ नका. मी नुसता परळीत गेलो, 5-7 किलोमीटर पुढे गेलो. लगेच यांची जमास 12 गुंठे देतो. 12 गुंठे शेजाऱ्या 10 गुंठे सगळं घ्या, पण बोलू नका, त्याच्याकडे बोलू नका. नाही मी गावाकडे बसू बघा तुमच्या त्यांच्या एके बाळी नाही काम केलं. प्रेम मानला भाऊ म्हणून माझा जो पार पडतो.
म्हणजे तुम्हाला पैसे देऊन तो खून पाठवायचा भावाचा, सख्या भावाचा. त्या चुलतीला काय उत्तर देणार तू? तुझ्या चुलतीला काय उत्तर देणार? त्या पुत्याला काय उत्तर देणार तू? तुझा बाप आणि रस्त्यावरती तोडला आणि तुम्हाला पैसे देऊन खून जीवाला लावला. हे उत्तर ऐकायचे का पुढच्या काळात? आले तुमचे जर पैसे आणि प्लॉट घ्यायचे आणि तुम्हाला खून दिवायचा आणि गुंड वाचवायचे, तुमची भावजाई आणि भाऊ आणि ते पुत्र तुम्हाला वाचवायचे नाही, ही तुमची नियत. उद्या परत नेता म्हणून घरी तुम्ही आला आणि तुम्ही उघडपणे सांगला फार रस्त्यावर दिवसा ढवळ्या तुझ्या बापाचे आम्ही तुकडे तुकडे केले, त्याचा मांस काढून गेला आणि तुमच्या आई बापाला पैसे दिले आणि खून सुद्धा आम्ही जिरवला. हे नेते सांगणार का? आणि जात म्हणून घेणारे ऐकणार का? कोणत्या जातीचा पगार तुमच्या डोक्यात आहे? लाभार्थी टोळी वाचवणं याला जातीचं निष्ठावान नाही म्हणत. तुमच्या डोक्यातलं फुल काढा. तुम्ही लाभार्थी झालात, ज्या नेत्यांना फोन केलाय त्याचे विचार जर डोक्यात येऊन चालला तर नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. कधीच तुम्हाला सडून मरावं लागणार. सडून कुणाचा उदा उदा करता तुम्ही? आम्ही नाही चुकीचं समर्थन करत, तेव्हा मराठ्याचा तरी असलं तरी आम्ही समर्थन नाही करत. तुम्ही गुंड लोकांना वाचवण्यासाठी समर्थन करता आणि या माय मौलीला उघडं पाडतात. अरे तुम्ही निष्ठावान आणि जातवान असतात ना, आणि इथून पुढे सांगतो जर तुम्ही जातवान असाल, माझा जाऊ आहे तुम्हाला, तुम्ही अस्सल भक्त असाल आणि जातवान असाल तर या ताईच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जातवान नसाल तर उभा राहू शकत नाही. अन्यायाच्या बाजूने उभा राहायचं शिका. तुम्ही जर असंच करत गेला तुम्हाला संपून घेणार आहे. हो, आपला शब्द लिहून ठेवायचा. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही लई जागीरदार आहे, तुमचं ठाय ठुई ते दसाला सांगते तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला ठुई काय काढायचं आता एका गोट्यात पोरं मराठ्याच्या पाठीबाजी देतो. तुम्हाला एका गोट्यात फक्त आणखी मी त्याला सोडेल. मी म्हणतो नको, शांत राहा. राज्य आणि जिल्हा आपल्याला शांत ठेवायचा, जातीवादाला भरभरून द्यायचा नाही म्हणून शांत होतो. नाही आम्ही कमी नाही, लय भूमकर पडते आमचे बी. एकदा जर मागं लागले ना रस्त्याने पुळ सुद्धा देणार नाही लाभार्थ्या टोळीला. आणि आता थोडी नाही ती पण पुरी घालतो म्हणजे दादा ती घालायचीच. आणि तुमच्या चेहऱ्यावरती ताई आणि थोडंसं तुम्हाला सगळं सांगतो चेहरा असं सांगितलं मागे सरकारवर मागे सरकार तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या पोराच्या मारेकरी फासाला दिसतो. तुला तुम्ही डोळ्याला बघणार तोगड्या. माझ्या पोरांना ज्यांनी तोडलं त्याला जर फाशी होती त्याने तुमच्या दारात तोफा वाजल्या, आपण सगळे जण जाऊन त्याच्या दारात तोफा वाजू. सुट्टी नाही. जिथं जसं तसंच होणार. मी आहे तो जवळ माझं शरीर मला साथ देते तेव्हा मी फक्त शरीराने थोडा ठेला पडला. मग इतके उपसर झाले तरी साथ देणार. पण हाय तोवर या महाराष्ट्रातल्या कोणत्या जातीला टेन्शन नाही घ्यायचं. हक्काने तुमचं पोरग असल्यासारखं येऊन सांगायचं आमचं असं असं झालं. मग मराठी तुम्हाला संरक्षण देणार आणि मी तुमचे आरोपी जेलात जाणार. त्याची काळजीच करायची. फक्त नावेला जाणं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. फक्त जाताना माझे तुम्हाला आता शेवटचा जोडून विनंती, जात कोणची असू द्या मराठ्यांना, हा कधी की
लेकी बाळीच्या मदतीला यायचं. काहीतरी काय म्हणजे सांगायचं. नाही काय करायचं मला कोणाची. त्याला काय हे बघा, मी वेगळ्या तत्वाचा आहे, माझे तत्व काय ना पटत नाही. येणारा लावण करा, काय करायचं लावण. ते काय झोपले, त्याला कळत नाही. त्यांच्या वेळाला आपण जायचं, त्यांच्या वेळ आली का आपण जायचं नाही. डॉक्टर आहे त्याला डॉक्टर नाही, लाभार्थी टोळी त्याला आणणार आहे. ती कोणाला सोडणार नाही, समाजाला सोडून आपण लांब गेलं लाभार्थी टोळी त्यांना हंगच. त्यामुळे ये बनायची कोणाला गरज नाही. फक्त माझी सगळ्यांना एक विनंती, हात मारली कोणाचीही देखभाल असू द्या, कोणत्याही जाती धर्माची असू द्या, आपण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उतरत जायचो, उभा राहायचो. आणि आजपासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रानं स्वर्गीय महादेवभाई मुंडेचा लढा हातात घ्या. न्याय मिळेपर्यंत हातायचा नाही. परळी दहशतमुक्त टोळीपासून काढायची. टोळीपासून ते काय काय करते आड्या. आपण टोळीला बोलायला किंवा म्हणजे आमच्या वांदऱ्याला होईल, वांदरी वरकडे माहिती. आता वांदऱ्याने बळी केलं, लाभ आता टोळीला आपण बोलतो संपवायचं, ते म्हणजे वांदऱ्याला सांगते म्हणतो. वांदऱ्याने काय केलं आमचं, ते काय केलं आमचं. हे वांदरी नाही झाले कोणी, तू एकटाच वांदऱ्यात लागून गेला होय कोणी नाचता नाही, काही सांगते. ते टोळीला बोलतो आपण. आणि ही टोळी संपवास लागणार आहे. तेव्हा 18 पकड जातीचे लोक गुन्ह्यागोविंदाने लागणार आहेत. ही टोळी संपवास लागणार. चांगल्या लोकांना सुद्धा याचा खूप त्रास व्हायला लागला. आता याचे मित्र आहेतच ना, चांगले मोठ्या दर्जाचे अधिकारी ते सुद्धा सांगतात हे पसंत राहा, पण काय करावं. मग मी करतो, तुम्ही काही करू नका, मी करतो बरोबर यांना सगळ्या. फक्त माझी शेवटी जाताना पुन्हा एक विनंती, एका हातीवरती एवढे आलात म्हणून मला तुमचा गर्व. माझ्या जातीने नाव ठेवायचे, एक होत नाही, ठेकडे व्हायचे, चांगल्याच ओळी एकामेकाला पुढं करत नाही. अशी वेळ आली आपल्यावर म्हणायचे या जातीत जाणून घेऊन उगत काहीच उपयोग नाही. आज प्रत्येक मराठा म्हणतो, आणि मी सुद्धा म्हणतो, जात असावता मराठ्यांसारखी एकजूट आणि एक विचाराने आणि असं जिवंत जागायचं. समाज व्हायला जाऊ द्यायचा नाही. आता उद्यापासून आपल्या हातात महादेव मुंडेंचं प्रकरण आहे आणि मुंबईचे सुद्धा 29 ऑगस्टची इतकी ताकदीनं तयारी करा. एवढं जे होईल ते होईल, पुरेचे पुरे मुंबईचा. मुंबईत उभा राहायला जागा राहिला पाहिजे इतक्या ताकदीनं. आजच निमंत्रण तुम्हाला, उद्या माझं येणं होणार नाही. माझं शरीर मला साथ देत नाही. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आणि प्रत्येक वेळेस सांगतो, माझं शरीर मला या उपशामुळे साथ देत नाही. मी कवा तुमचा भाई कवा नाही असं मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा, तर तुमच्या लेकराला मला सुखात ठेवून जायचं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या लेकरा बाळाला मला आरक्षण द्यायचं, त्यांना मोठं करायचं. ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक असेल. 29 ऑगस्टची लढाई झाली पाहिजे आणि प्रत्येकानं गावागावात जाऊन सांगा, कोण येईल याची वाट बघू नका. गावागावात बैठका घ्या, गावागावात जाऊन सांगा मुंबईला चला म्हणून आपण सगळ्यांनी जागृत व्हा. माझी वाट बघू नका. जिल्ह्यात बैठका होणार नाही आहेत. माझं शरीर मला साथ देत नाही. कालच मी ते मुंडेत तयार आले त्यावेळेस माझ्या हातात सलाईन होत्या. मला अचानक चक्कर येते, अचानक पडतो. बरोबर मी तुमच्या थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, तर माझ्या समाजाला जिंकू नका. आज सोडून माझी विनंती, माझा समाज हरवून देऊ नका. माझ्या समाजाच्या डोक्यावरती ऐतिहासिक असा गुलाल टाकायचा आणि लेकरा बाळाचं कल्याण करायचं. कारण लेकरं पिढ्यांना फार चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याच्या डोळ्यात पाणी नाही आलं घेण्याच्या नसून त्यांना कुणी नाही. एकदा नोकरी आणि शिक्षण जर त्यांच्या हातात आले तर ते स्वतः मालक होती आणि आईबापांना बघितलेलं स्वप्न लेकर पूर्ण करते. नसतं आईबापांना बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही. राजकारणामध्ये आणू नका, वडाकाळी इकडे तिकडं करू नका, मला बोलवलं नाही असं म्हणू नका.
कुणी कारण सांगू नका, प्रत्येकानं उठा आणि गावखेड्याचा समाजाला आग्रह धरा की बाबांनो एवढे वेळ जे होईल ते होईल, पण मुंबईकडे मात्र जायचं आणि मराठ्यांनी शक्यतो महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठी एक दिवस जातीसाठी 29 ऑगस्टला अख्ख्याच्या अख्ख्या मुंबईला चला आणि मुंबईच्या पाठीशी आपण सगळेजण उभा आहेत. मी आताही पुन्हा परळीत काय काय बदल करायचे ते सांगितलेले, कोणते अधिकारी बदलायचे